महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील बँकांच्या अहवालानुसार सुमारे 35,477 कोटी रुपयांची शेती कर्ज परतफेड न झाल्यामुळे NPA म्हणजेच थकबाकी कर्जांमध्ये गेली आहे. म्हणजे एवढी मोठी रक्कम बँकांकडे अडकून पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. पाऊस अनियमित, शेतीचं उत्पादन कमी आणि बाजारभाव घसरले. या सगळ्यामुळे अनेक शेतकरी कर्ज फेडू शकले नाहीत. काही जिल्ह्यांमध्ये तर शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवीन कर्जमाफी योजना जाहीर करण्याचा विचार सुरू केला आहे. ही योजना लागू झाल्यास 30 जून 2026 पर्यंत पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे की सरकार वारंवार कर्जमाफी करू शकत नाही. शाश्वत उपाययोजना शोधायला हव्यात. शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे, पण तोच आज सर्वात जास्त अडचणीत आहे. त्याला मदत मिळाली पाहिजे, पण ती फक्त कर्जमाफीपुरती नको, तर कायमस्वरूपी आधार हवा. कर्जमाफी ही उपाय नाही, ती फक्त थोडा दिलासा आहे. खरी गरज आहे आधुनिक शेती, तंत्रज्ञान आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापनाची. सरकार आणि बँका दोघांनीही वास्तव बघून निर्णय घ्यायला हवेत. शेतकरी फसवणूक करत नाही, परिस्थिती त्याला भाग पाडते. आपणही जबाबदार आहोत. स्थानिक शेतकऱ्यांचं उत्पादन विकत घ्या, त्यांच्या हातात पैसा राहील. मित्रांनो, आशा ठेवूया उद्या महाराष्ट्रातला शेतकरी कर्जबाजारी नाही तर आत्मनिर्भर होईल. धन्यवाद.